चला तर नेक्स्ट उदाहरण आपण बघूया. दुसरं उदाहरण काय म्हणते आहे, तुमच्या स्क्रीनवर दिसते आहे. दुसरं उदाहरण असं म्हणते की एकक स्थानी 7 हा अंक असलेल्या 2 अंकी संख्या किती, असा प्रश्न विचारते आहे. तर याच्यामध्ये काय म्हणतात, सरळ सरळ आपण सोडवून घेऊ. जसं की 2 अंकी संख्या एकक स्थानी 7 हा अंक असायला पाहिजे. जसं की 17 आहे, 7 होऊ शकते का? नाही, 7 नाही होऊ शकत. हे एक अंकी संख्या आहे. एक अंकी संख्या मी त्याच्या पुढे 0 लिहिलो तर 0 ची व्हॅल्यू काय राहणार का? नाही. मग 7 हा अंक हा होणार नाही, कारण की आपल्याला प्रश्नामध्ये विचारला आहे की 2 अंकी संख्या कोणती. तर 2 अंकी संख्या विचारली आहे आणि त्याच्या एकक स्थानी अंकाला 7 हा अंक पाहिजे आहे. म्हणजे 17 झालं, त्याच्यानंतर 37 झालं, त्याच्यानंतर आहे 47 झालं, त्याच्यानंतर आहे 47 67 त्याच्यानंतर आहे 97. म्हणजे हे अंक आपल्याला दिसते आहे. तर याच्या एकक स्थानी किती, म्हणजे एकक स्थानी काय आहे? 7 हा अंक आहे. मग अशा एकूण किती संख्या आहे? तर एकूण आहे 5. तुम्हाला उत्तर 5 मिळणार. जर प्रश्न विचारला की यांची बेरीज किती, आता आपल्याला प्रश्न विचारला तर एकूण संख्या किती आहे, तर आपण काढल्या एकक स्थानी 7 अंकी असलेल्या 2 अंकी संख्या एकूण 5 आहे. मग त्यांची बेरीज जर विचारलं असतं तर आपल्याला बेरीज पण करता आली पाहिजे. म्हणजे असा आपण प्रश्न घेऊ शकतो. मग याला पण आपण सोडवू शकतो सरळ सरळ. यांची बेरीज करा. यांची बेरीज केलं तर 5 येणार. हातचे दिले 3, 7 5 35, 3. मग 6 6 आणि हे 1 म्हणजे 7 5 35, 3 4 3 7 7 5 11 11 6 21 21 आणि 9 म्हणजे 19 21 आणि 9 म्हणजे 305 यांची बेरीज होणार. पण आपल्याला ते पर्यायामध्ये नाही आहे बरं का. आपल्याला फक्त ती संख्या किती आहे हे विचारलं. पण मी एक्स्ट्रा सांगतो आहे की एकक स्थानी 7 हा अंक असलेली 2 अंकी संख्यांची बेरीज किती, हा जर प्रश्न आला तर तुम्ही असं सोडवायचं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला म्हटलं, आता प्रश्न सरळच म्हणताय की आपलं उत्तर 5 आलं आहे, म्हणजे 5 हा कोणत्या ठिकाणी आहे ते बघा आणि त्याचं उत्तर ते आहे, असं सरळ सरळ वक्ते आहे. आता आपण तिसरा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न काय म्हणते ते बघूयात. चला आता तिसरा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न स्क्रीनवर तुमच्या दिसते आहे. तिसरा प्रश्न काय म्हणताय, एकक स्थानी 1 हा अंक 2 अंकी संख्येच्या एकक स्थानी 1 हा अंक असेल त्यांची बेरीज किती, म्हणजे त्यांची बेरीज किती. आणि पहिल्यांदा आपल्याला कळावं लागेल की एकक स्थानी 1 हा अंक असणे महत्वाचं आहे. जसं की 11 आहे. 11 ह्या संख्येच्या म्हणजे आपल्या 2 अंकी संख्ये पाहिजे, त्याच्या ठिकाणी एकक स्थानी आपल्याला 1 हा अंक पाहिजे आहे. जसं की मी म्हटलं 01 हा होईल का? नाही. हे मूळ संख्या नाही, मूळ संख्या आहे का? 1 ही संख्या नाही. तर मग आता बघा, जसं की मी म्हटलं 2 अंकी संख्या, जसं की 11 आहे, त्याच्यानंतर 31 आहे, त्याच्या एकक स्थानी 1 हा अंक आहे, त्याच्यानंतर आहे 41 आहे, त्याच्यानंतर 61 आहे, त्याच्यानंतर 71 आहे. यांची जर आपण बेरीज केली, आपल्याला काय म्हटली, एकक स्थानी 1 अंक असलेल्या 2 अंकी संख्यांची बेरीज किती, मूळ संख्या चालू आहे आपली. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बेरीज करायची आहे. तर हे किती होणार? यांची 5 आहे तर 5 होणार. त्याच्यानंतर 4 आणि 4 8, 8 आणि 4 14, 14 आणि 7 14 आणि 7 21. सरळ सरळ 215 हे उत्तर येते. तर तुमच्या स्क्रीनवर बघा, तुम्हाला तो प्रश्न दिसेल की उत्तर कितवं आहे. ठीक आहे. तर सरळ सरळ आपल्याला 215 हे उत्तर मिळालं. यांची बेरीज काढायची होती. ठीक आहे. म्हणजे बघा, आता मी मागचं उदाहरण घेतलं होतं 7 या अंकाची बेरीज किती, म्हणजे आपल्याला एकूण 7 हे अंक किती असतात, तर उत्तर आलं तर 5. पण त्यांची बेरीज करा तर असा प्रश्न आला असता तर आपल्याला त्याची बेरीज करावी लागली. आणि नेमकाच तिसरा प्रश्न आपल्याला तो बेरजेवरच आलेला आहे. मग आता आपण बघू चौथा प्रश्न, म्हणजे आपण गेसिंग कशी करायची, म्हणजे एखाद्या प्रश्न कसा विचारू शकते मूळ संख्येवर, हे आपण गेसिंग कशी करायची तर हे इथं दिलेलं आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. चौथा प्रश्न काय उत्तर येते ते बघूयात. ठीक आहे. तर चौथा प्रश्न आपण बघू. तर चौथा प्रश्न स्क्रीनवर बघा, तुम्हाला दिसते आहे. चौथा प्रश्न काय म्हणते की चौथा प्रश्नामध्ये अशा कोणत्या मूळ संख्या आहेत ज्यांची अदलाबदल केली तरी आपल्याला तीच मूळ संख्या मिळते, म्हणजे तीच दुसरी मूळ संख्या मिळते. म्हणजे एका संख्येची अदलाबदल केली तर आपल्याला दुसरी मूळ संख्या मिळते 2 अंकी संख्येमध्ये. ठीक आहे. तर 2 अंकी संख्येमध्ये सरळ सरळ आपल्याला उत्तर मिळते आहे. बघा कसं, जसं की मी म्हटलं 11 आहे, 11ची अदलाबदल केली तर 11च मिळणार, 18ची अदलाबदल केली तर 11च मिळणार. जसं आहे 13 आहे, 17 आहे,
बरोबर आहे का? 13 आणि 17, 13चं काय होईल 31 होणार, 17चं काय होईल 71 होणार, सरळ सरळ आहे. त्याच्यानंतर 37 आहे, त्याचं होईल 73. त्याच्यानंतर आहे 69 नाही, त्याचा आहे 79, सरळ सरळ म्हणजे 11चं काय मूळ संख्या मिळाली, सरळ सरळ 11 बदला बदल केली तरी 11 मिळाली. आता इथं प्रश्न पडते, आता प्रश्न कसा पडते मी ते पुढे पण सांगतो. 13ची 31 होणार, 31 ही मूळ संख्या आहे. 17ची 71 ही मूळ संख्या आहे. 37ची अदलाबदल केली तर 73 ही मूळ संख्या आहे. 79ची जर अदलाबदल केली तर आपल्याला 97 मूळ संख्या मिळते, शेवटची मूळ संख्या. 2 अंकी मधली सर्वात शेवटची मूळ संख्या 97 मिळते. मग आपल्याला अशा जोड्या म्हणजे असं आपल्याला एकूण मूळ संख्या किती मिळाल्या, त्यांच्या जोड्या किती मिळाल्या. तर बघा जसं की आता याची अदलाबदल करून हे सारखंच मिळत आहे, म्हणजे याला आपण 1 पकडावं, मग यांचे 2, हे 2, हे 2 आणि हे 2, म्हणजे एकूण 2 2 म्हणजे सरळ सरळ 9 आपल्याला जोड्या मिळाल्या, म्हणजे 9 संख्या मिळाल्या, जोड्या नाही, जोड्या 4 मिळाल्या आणि एक आपल्याला थोडंसं क्रिटिकल म्हणजे जसं की 11ला अदलाबदल केली तरी 11ची मिळते, म्हणजे ती एक संख्या मिळाली, जोडीमध्ये मिळाली का नाही, जोडीमध्ये हे अशा मिळते, म्हणजे 13ची 31, 17ची 71, 37ची 73 आणि 79ची 97 अशी आपल्याला मिळते आहे. म्हणजे सरळ सरळ आपल्याला एकूण अशा संख्या किती मिळाल्या, 9 संख्या मिळाल्या. अदलाबदल केल्यामुळे आपल्याला तीच दुसरी संख्या, जर एका मूळ संख्येला बदल केला तर दुसरी मूळ संख्या मिळते. अशा एकूण जोड्या म्हणजे एकूण संख्या आपल्याला मिळाल्या 9. ठीक आहे, म्हणजे आता तुमच्या म्हणजे आपल्या जर एक्झाम्पल स्क्रीनवर दिसते आहे त्याच्यामध्ये 9 हे उत्तर बरोबर असेल. ठीक आहे, आता पुढचं उदाहरण आपण बघूयात. चला पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न स्क्रीनवर बघते आहे. पुढचा प्रश्न काय म्हणते आहे, तर पुढचा प्रश्न असा म्हणतो की जोडमूळ संख्येसंदर्भात आहे. जोडमूळ संख्या आपल्याला विचारते, तुम्ही वाचा. आता मला प्रश्न असं कसा म्हणताय ते बघा. तर प्रश्न असा म्हणतो आहे की 1 ते 51 पर्यंतच्या जोडमूळ संख्यांची बेरीज व 21 ते 40 पर्यंतच्या जोडमूळ संख्यांच्या बेरजेतील फरक, म्हणजे दोन संख्या त्यांची बेरीज करा आणि त्यांचा फरक किती येते ते बघा. आता ऑप्शन मध्ये आपल्याला काय उत्तर येते ते बघूया. जसं पहिलं म्हणत आहे 51 ते 70 पर्यंत, 51 पर्यंत जोडमूळ संख्या, थोडा प्रश्न खाली घेतो आहे. 51 ते 70 पर्यंत आपल्याला जोडमूळ संख्या, तर जोडमूळ 51 पर्यंत तर 70 पर्यंत एकच जोडमूळ संख्या मिळते, तर त्यांची बेरीज करा म्हणते. तर त्यांची बेरीज करू आपण, त्यांची बेरीज करू. तर त्यांची बेरीज कशी करता येईल, म्हणजे 59 आणि 61 यांची जर बेरीज केली तर आपल्याला सरळ सरळ मिळते 0 1 12, म्हणजे 120 त्यांची बेरीज मिळाली. आता आपल्याला पुढचं वाक्य काय म्हणते, पुढचं वाक्य असं म्हणत आहे की 21 ते 40 पर्यंतच्या जोडमूळ संख्यांची बेरीज. मग 21 ते 40 पर्यंत एक जोडमूळ संख्या मिळते, ती जोडमूळ संख्या आहे 29 अधिक 31. ठीक आहे, मग आता आपल्याला जोडमूळ संख्या सरळ सरळ 60 मिळाली. 21 ते 40 पर्यंत यांच्या बेरजेतील फरक मत आहे, यांच्या बेरजेतील फरक. मग यांच्या बेरजेतील फरक करू, सरळ सरळ फरक म्हणजे 120 - 60 तर आलं 60, म्हणजे आपलं उत्तर निघालं 60. हे उत्तर आपलं बरोबर निघालं. आता पर्याय क्रमांक तुम्ही बघून घ्या, तुम्हाला उत्तर काय असेल ते. संबंध खूप महत्वाचा आहे, एखादं उदाहरण तर ते अशा पद्धतीने आपल्याला करायचं. ठीक आहे, पुढचं उदाहरण आपण बघूया.